थांब थांब मी आहे ना, मी देत. हे घे समर, घे पाणी पी. बरं वाटतंय ना? त्रास नाही ना होतं तुला? काय चाललंय घरात? कोण दृष्ट लावतंय माझ्या लेकरांना? एवढा माहित. तर ना त्या पेस्ट कंट्रोल वाल्याला जाऊन फटकावणार आहे. अंशू रिलॅक्स, मी ठीक आहे. दादा तू कसं काय आतमध्ये अडकलास रे? आणि मुळात तूच म्हणाला होतास ना की पेस्ट कंट्रोल करून घे, म्हणून तर अंशुमनने त्याला बोलावलं. आणि पण मला एक कळत नाही की तुला इतका त्रास होतोय, पण तुझी औषधं सगळी रूम मध्ये होती ना? एखादी गोळी घ्यायची होतीस, ऍटलीस्ट इनहेलर तरी वापरायचं होतंस. अगं तेच तर करत होतो मी. माझ्या गोळ्यांचा बॉक्सच कुठे मला सापडला नाही. मी हाका मारत होतो मदतीसाठी, पण मला काही सुधरतच नव्हतं तेव्हा काय करायचं ते. म्हणजे तुझा तो मेडिकल बॉक्स नेहमीच्या ठिकाणी नव्हता का? नाही ना. पण मग तुझ्या गोळ्या जाणार कुठे? तू बाहेर आणल्या होत्यास? नाही काकू. मग घरातच असतील रे. कदाचित तुझ्याकडनंच इथे तिथे राहिले असेल. अंशू जा, जरा जाऊन बघ जा. हा. राजवाडे, तुम्हाला नक्की डॉक्टरकडे जायचं नाही आहे ना? नाही खरंच नको. बरं वाटतंय मला आता. आता हे बघ, तुझ्या औषधांचा बॉक्स डस्टबिन मध्ये पडला होता. ओ माय गॉड, डस्टबिन मध्ये सापडला. तिथे कसा पोचला? अंशू, तू झाडत होतास ना, तेव्हा तुला तो डस्टबिन मध्ये बॉक्स नाही दिसला का रे? नाही म्हणजे दिसला, पण मला वाटलं एक्सपायर झाले असतील म्हणून टाकलंय ते डस्टबिन मध्ये. एक्सपायर कसा होईल? मागच्या आठवड्यातच मी औषधं रिफिल केली आहेत. रिफिल केला होतास तर मग अख्खा बॉक्सच टाकून का दिलास? मी का टाकेन काकू? त्या औषधांची मला किती गरज आहे तुला माहिती आहे ना. हो, बरोबर आहे तेही. मम्मा मी दादांच्या औषधांना हातच लावत नाही. अंशू, मग मी सकाळपासून काम करतोय. स्टाफला विचार, मी नाही गेलो दादाच्या रूमकडे. खरंच वहिनी. काकू असू दे, मी रिप्लेस करेन. नाही नाही, तो प्रश्नच नाहीये. आज गरजेच्या वेळी तुझ्या गोळ्या मिळायला हव्या होत्या ना, त्या नाही ना मिळाल्या. कारण कोणीतरी त्या डस्टबिन मध्ये फेकल्या. आता मी आणि आई तर नाही फेकू शकत, कारण का आम्हाला माहिती आहे ना त्याचं महत्व काय ते. हे दोघं नाही, मग राहिलं कोण होतं? सॉरी, म्हणजे स्वानंदी, घाई गडबडीत तू टाकून दिल्यास का? नाही. अगं पण तूच सगळ्यांना गोळ्या बंद करा आणि घरगुती उपाय करा असंच सांगत असतेस ना. मग स्वानंदी, अशी न विचारता दुसऱ्यांची औषधं टाकू नयेत ग. अहो पण मी नाही नाही, मला माहिती आहे तुझे तुझे काही विचार आहेत. तुला सगळ्यांनी हेल्दी लाईफस्टाईल जगावंसं वाटतं, पण दिस इज नॉट द वे. ही पद्धत नाही. अरे ह्या वर्षानुवर्षाच्या सवयी असतात, ह्या अशा एका झटक्यात नाही बदलता येत. आज वेळच्या वेळी माझ्या बाळाला औषध मिळाली असती तर हा सगळा त्रास वाचला असता त्याचा. काकू, एकतर मी त्यांच्या गोळ्या टाकलेल्याच नाही आहेत. ओके ओके, तू नसशील टाकल्या, मग स्टाफ पैकी कोणी टाकले असतील. बोलव सगळ्यांना. नारायण, सरिता. नाही, एक मिनिट. स्टाफला दोष द्यायची काहीच गरज नाही आहे. त्यातलं तर कोणीच असं काही करणार नाही. एक मिनिट. स्टाफला कशाला दोष देत आहे? स्वानंदी मॅडम प्लीज, आणि तुम्ही असं न विचारता एकदम करत जाऊ नका. हो, मला मान्य आहे. मी तुम्हाला म्हणत असते गोळ्या बंद करा, पण म्हणून मी हे असं. तेच, हे असं एकदम अचानक एका क्षणात गोळ्या नाही बंद करतायत. मला माहिती आहे, मला तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नाही आहेत, पण आता हीच माझी लाईफस्टाईल आहे. मनात आलं म्हणून तूप खाल्लं आणि रूप आलं असं होत नाही स्वानंदी मॅडम.
जाऊ दे, मला ना आता अजिबात एनर्जी नाही याच्यावरती बोलायची. नको नको तू त्रास. मी फ्रेश होतो आणि ऑफिसला जातो. आजी, खूप महत्वाची मीटिंग. मी जातो, तयार होतो. अंशू, आरामात दादा. नॉट डन. नाही प्लीज परत असं करू नको. चला पी. बिचारा किती त्रास होतोय त्याला. आजी ऐका ना, मी नाही फेकली अहो त्यांची औषधं, खरंच नाही फेकली. अगं माहिती मला, तू असं कधी करणार नाहीस, पण मग यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये ना. कधी कधी सांगू का, असं माझ्या मनात येतं ग की माझ्याच घरातले लोक माझ्या पिंट्याच्या आणि तुझ्या वाईटावर तर नाही आहेत ना. हे बघ, आपणच ना शहाणं व्हायला हवं आणि सांभाळून राहायला पाहिजे का. हा तरी बाण निशाण्यावर लागला. समर आणि स्वानंदीमध्ये फडका उडाला. समरच्या जीवाशी आलं. आता तरी कोणी लाईटली घेणार नाही. पण मम्मा, दादाला काय गरज होती एवढी खटपट करून बाहेर येण्याची? त्या जीवाशी आलं म्हटल्यावर तो काहीतरी खटपट करणारच ग. पण मला नेमकं हे कळत नाही, स्वानंदी कशी काय नेमकी तिथे टपकली. मला तर वाटतं तिला वास येतो. बरोबर ऐन वेळेला टपकते ती. आज गेली होती ना सकाळी बाहेर, परत कशाला आली काय माहिती. हेच तर कळत नाहीये ना. ती जर आली नसती ना तर दादा गुदमरून मेला असता आज खोलीतच. पण हे तर कळलं ना आप्पी की समरला स्वानंदीचा इंटरफिअरन्स नकोय. समरलाही कळलं आणि स्वानंदीलाही कळलं. काय ग, काय म्हणतात ते, थेंबे थेंबे तळे साचे. 99 घाव घातल्यानंतर 100व्या घावाला लोखंड सुद्धा तुटतं. तसंच आपल्या 100व्या घावाला समर आणि स्वानंदीचं नातं सुद्धा तुटेल. अहो काय, कुठे? कुठे म्हणजे ऑफिसला. मीटिंग राहिल्यात माझ्या 2-3 महत्वाच्या. तुम्ही ऑफिसला चाललाय? बरं हे घ्या, बरं वाटेल जरा. नाही, हे असलं काहीतरी नको, मला त्याची सवय नाहीये. आणि माझ्या गोळ्या, माझी औषधं टाकून देऊन काही होणार नाही. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतं. मला माहिती आहे मी हेल्दी नाही आहे, म्हणूनच मला त्या गोळ्यांची गरज लागते. एक मिनिट, मुळात माझं म्हणणं उलटं आहे. मला असं वैयक्तिकरित्या वाटतं तुम्ही हेल्दी आहात, म्हणूनच तुम्हाला इतक्या साऱ्या गोळ्यांची गरज नाहीये. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, मी कोणी अशिक्षित मूर्ख बाई आहे का की तुम्हाला न विचारता, डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या अशा गोळ्या बंद करून टाकायला? जाऊ द्या, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या ज्या आयडियाज आहेत ना त्या आपण एकमेकांबरोबर शेअर करूया आणि मग डिसिजन घेऊया. असं पटकन बदलता येणं मला नाही जमणार. इतक्या वर्षांची सवय आहे माझी, त्यामुळे असं मला एका क्षणात नवीन गोष्टी अडॅप्ट नाही करता येत. ओके.